अब आपको गुर्दे में और पित्ते में पथरी यानी किडनी स्टोन या गैल ब्लैडर स्टोन होने पर नहीं है घबराने की ज़रूरत। शहर हैदराबाद में सालों से इस इलाज के लिए खानदानी सिलसिले से चला आ रहा है भरोसेमंद नाम RS यूनानी फार्मेसी, जहां पर खास तौर पर पित्ते में मौजूद पथरी और दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज। आपको इस दर्द से हमेशा के लिए मिल जाएगा छुटकारा। नो साइड इफ़ेक्ट्स, नो ऑपरेशन। तशखीस करते हुए दवाएं की जाती है फराहम। तो देर ना करें, जल्द ही तशरीफ लाए RS यूनानी फार्मेसी, बहादुरपुरा X रोड, अपोजिट केनारा बैंक, हैदराबाद। मज़ीद तफसीलात के लिए रब्त करें 9390610436 पर। मैं सीएम होता तो 24 घंटे में हिजाब का मामला निपट जाता। सियासत का असली चेहरा बताया सिद्धरामैया ने। जात पात का सिस्टम इंसान ने अपनी खुदगर्जी के लिए बनाया है। हर धर्म से इंसानियत का धर्म बड़ा है, कहा सिद्धरामैया ने। अपोजिशन लीडर पूर्व सीएम सिद्धरामैया गदग में एक सभा के दौरान बात करते हुए सियासत का असली चेहरा जनता के सामने लाया और कहा कि ऊपर वाले की नज़र में कोई जात या धर्म नहीं है। इंसान अपनी खुदगर्जी के लिए जात पात को बनाया है। चालाक समझने वालों ने खुद के स्वार्थ फायदे के लिए इस व्यवस्था सिस्टम का निर्माण किया है ताकि जनता को अपने हाथों पर जुल्म, अत्याचार और शोषण जैसा चाहे इस्तेमाल कर सके। ऊपर वाला करे कि कोई बीमार ना हो, मगर ऐसा होने पर खून की ज़रूरत पड़ी तो क्या अपने जात और धर्म के खून का इंतज़ार करोगे? ना इंसानियत का कोई धर्म है और ना ही किसी के जिस्म में अलग खून। सबका एक ही रिश्ता है इंसानियत का, जिसको चंद सियासी लोग अपने फ़ायदे के लिए इस्तेमाल करके धर्म और जातियों में बांट रहे हैं। ऐसे खुदगर्ज लोगों से होशियार रहने की चेतावनी दी सिद्धरामैया ने। ನಾನೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದಿದ್ರೆ 24 ಗಂಟೆನಲ್ಲಿ ಹಿಜಾಬ್ ಇಶ್ಯೂ ಇತ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಿದ್ದೆ. ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರಿ ಲಂಚ ಕೊಡದೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೇಳಿ ನೋಡ, PSI ಅವರು ಅಷ್ಟೇ PSI ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ದೇವ್ರು ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿ ಕೊಡ್ಲಿ. ಈ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಇವಕ್ಕೆಲ್ಲ ಮಾರು ಹೋಗ್ಬೇಡಿ, ಬಲಿಯಾಗಬೇಡಿ. ನಾನೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದಿದ್ರೆ 24 ಗಂಟೆನಲ್ಲಿ ಹಿಜಾಬ್ ಇಶ್ಯೂ ಇತ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಿದ್ದೆ. ನೋಡಿ, ಇದು ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡ್ಕ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಪರಂಪರೆ, ಇದು ಸಂಪ್ರದಾಯ. ಈ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಮುಳ್ಳಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಕಲ್ಲಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ ಏನಿಲ್ವಲ್ಲ, ಇದನ್ನ ಹೇಳಕ್ ಶುರು ಮಾಡೋದು. ಜನಗಳಿಗೆ ಬಹಳ ಸುಲಭ. ಜಾತಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಒಂಥರ ಅಪೀಮಿತಾಗಿರು. ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರಿ ಲಂಚ ಕೊಡದೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೇಳಿ ನೋಡ. ಯಾವನಾರು ಅಧಿಕಾರಿ ಲಂಚ ಕೊಟ್ರೆ ಮಾತ್ರ ಒಂದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗೋದು, ಇದರಾಗದೇ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಅವ್ನು ಬಂದ ಸುಮ್ಮನಿದ್ದಲ್ಲ. ಈ ಮೊನ್ನೆ PSI ಗಳದು ಆಯ್ಕೆ ನಡೀತು, 545 ರದ್ದು ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಲಂಚ ನಡೆದ್ಬಿಟ್ಟದೆ. ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಹೊಸ PSI ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ನೋಡಿ, ಇವರು PSI ಅವರು ಅಷ್ಟೇ PSI ಇವ್ರದ್ದು ಆಯ್ಕೆ ನಡೆದಿತ್ತು. 30 ರಿಂದ 80 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಬರ್ಬೇಕು. ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಿತ್ತು? ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆಯ್ಕೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಪುಕತೆ ಮಾಡ್ಕೊಳಕಂತ ಕೆಲಸ, ನ್ಯಾಯವಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳಕಂತ ಜನರ ಕೆಲಸನ ನ್ಯಾಯವಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳಕಾಗುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ದೇವ್ರು ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿ ಕೊಡ್ಲಿ. ಈ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಇವಕ್ಕೆಲ್ಲ ಮಾರು ಹೋಗ್ಬೇಡಿ, ಬಲಿಯಾಗಬೇಡಿ. ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಸರ್ಕಾರ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಅವಕಾಶವನ್ನ ಕಲ್ಪಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಉಳಿಯಲ್ಲ, ರಾಜ್ಯ ಉಳಿಯಲ್ಲ.
ದೇಶ ಉಳಿಯಲ್ಲ, ಭಾರಿ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ. ದಯಮಾಡಿ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಹೇಳ್ಕೊಬರ್ತಾರಲ್ಲ, ದಯಮಾಡಿ ನೀವು ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ನೀವು ಆಚೆಗೆ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಹಾಳಾಗ ಓರೇ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು